चालू आहे गायवर बैल? किती दर ठेवलाय? एकटा असते का सोडायला कोण घरातली दोघं असते? काय करत नाही एकट्याला? घरचा आहे का विकत घेतलेला? कोणा बैला जाई? हे जे आहे कोणती? एकदम पलीकडे वरलीकडची ती गाय काय? बर बर. दाताला कसा आहे बैल आता? दाताला तुम्ही कधी शिकून घ्यायचं घरातली माणसं? कोणतं आलं तर सांगा. ह्या गायचं होय? आणि ही ह्या गायची का? ह्या गायची ही नाही नाही विकत आम्ही कालवडी एकातच घेतली ही नाही दोन्ही. आणि ह्या गायची ही वासरू हे कोणत्या बैलाचं आहे? ही सचिन जवळच्या बैला भेटाय मग ती विकलेल्या बैलाचं काय मग? का आमच्या ह्या बैलाच आहे. तुमच्या बैलाचं आहे ना? हां हां हां. एक इकलं ती सचिनच्या बैलाच होती इकलं ह्या बैलाच्या कोंडापासून कोण चालते. काकू गुरं काय करा, ही जागा बदला गुराची. काय करायचं, जागा तिकडं कुठंतरी त्या बाजूला करा. इथं ह्या जागेला गुरं सकाळी बांधायची नाही. ती ही ध्यान जरा आल्यानंतर सांगा मी असं असं सांगितलंय म्हणून. जागा बदलायची गुरांची आणि गुरं लांब लांब बांधा. तुमची दिवसभर हिंडाय सोडताय ना? हां, मग जेवढं गुरं तुम्ही जाग्याला बांधताय तेवढी सुटसुटीत मोकळी बांधायची. ध्यान करून तेवढं पोराला सांगायचं. ते मला सांगितलं तर जाता जाता जरा घराकडे जाऊन चक्कर मारा. तिथं बागेत खत टाकायला चालू आहे काम. ते म्हणले साहेब जाताना मला घराकडे एखादी चक्कर मारा म्हणून आलो होतो. गया चांगले त्या गोरं चांगले ते सांभाळणे चांगले. फक्त शेतकऱ्याची बांधणी म्हणा जागा म्हणा चुकती आणि त्याच्यामुळं बरेच तोटं झालेलं असते तर पण ती लक्षात येत नाहीत कोणाच्या. आणि हे घरातला माणूस कोणी सांगत नसतो. हे नवीन नजर कोणाची तरी पडल्याशिवाय तुम्हाला सांगत नाही. असं गणित आहे. आणि ध्यान करून तेवढं मी सांगितलं तेवढं काम कर. हां, जागांची बदलायची बाजूला बांधायची तिकडं सोडून. आणि त्याला त्या गायला यसन मोठी टाकाय सांगा आणि ती यसन फिरवायची व्यवस्थित. आणि गुरांना व्यसन हे ठेवायची. ही कुठल्या बैलाची गाय काय माहिती आहे का? विकत कालवड घेतलेला बरं, कुठलं वरलीकडून घेतलंय? पोळा करायला आणलं मग त्यांचं तिने कुठला बैल दाखवला. बरं बरं.